नमस्कार मंडळी, ठरलं रमकचा आजचा म्हणजेच 29 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकतात. सुरुवातीला प्रेक्षकांना तुम्हा सर्वांना ना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतोय कल्पनाताई म्हणत असतात की प्रतिमा मला ना सायलीची खूप हौस करायची आहे म्हणून मी एक काम करते, मी गुरुजींनाच फोन करू का म्हणून. आता कल्पनाताई काय करतात, गुरुजींना फोन करतात आणि ना म्हणजे आवाज मोठा ठेवतात. आणि आता कल्पनाताई विचारतात की गुरुजी मला ना माझ्या मोठ्या सुनेचं डोहाळ जेवण करायचं आहे, तर त्याकरता मुहूर्त वगैरे काही बघावा लागेल का. तर गुरुजी म्हणतात अगदी मुहूर्त बघण्याची काही गरज नाही आहे, पण उद्याचा आणि परवाचा दिवस चांगला आहे, त्यानंतर आहे ना 15 दिवसानंतरच मुहूर्त आहे. कल्पनाताई म्हणतात चालेल चालेल मी तुम्हाला कळवते, पण मला असं वाटतंय ना की बहुतेक आहे ना हा फोन मी गुरुजी असं म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात आणि सायलीला म्हणतात सायली आपण उद्याचा दिवस ठरवूयात का. तर सायली म्हणते आई तुम्ही आणि आई मिळून जे काही ठरवाल ना तर ते माझ्यासाठी बेस्टच असणार आहे. प्रतिभा त्या म्हणतात बरं कल्पना मग आपण उद्याच ठरवूयात ग. तर सायली म्हणते बरं आई जरा गोलूला घेता का, मला ना जरा कुसुमताईंशी बोलायचं आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा सायली म्हणते की बरं आलेच हा आई म्हणून. आणि आता सायली काय करते की फोन घेते आणि आता कुसुमताईला फोनवर बोलण्यासाठी म्हणून जाते. आणि आता बघा पहिल्यांदा तर ती कुसुमताईला फोन लावते आणि म्हणते कुसुमताई अगं मला सांग ना की सोनल पोचली का गं घरी व्यवस्थित म्हणून, आणि तिच्या काकांचा काही फोन वगैरे आला होता का. आता इकडे कुसुमताई सांगत असते सोनल गेली तरी तुझं लक्ष अजून तिच्याकडेच आहे का गं. इतक्यातच ही श्वेता येते आणि हा नेमका फोन ऐकते ना आणि लगेचच दार आडून ऐकण्याचा प्रयत्न करते. इकडे सायली म्हणत असते काळजी तर वाटणारच ना गं कुसुमताई म्हणून. आणि कल्पनाताई काय करतात की गोलूला खाली सोडतात आणि म्हणतात तुला खाली खेळायचं आहे का, खेळ खाली धरमून खेळणी देऊन आणि गोलू कल्ला खाली ठेवतात. इकडे सायली म्हणत असते अगं कुसुमताई आपल्याला सोनलची सगळी व्यवस्था कळायलाच हवी ना, म्हणजे तिला नीट जेवते का, तिला नीट झोप लागते का, या सगळ्या गोष्टी आपण बघायलाच हव्यात ना. बरं तू तिच्या काकांना विचारतेस की मी करू फोन आणि विचारू. तर कुसुमताई म्हणते नको करू, मी करते तिच्या काकांना कॉल आणि विचारते ती कशी येते. ठीक आहे. तर इकडे तोपर्यंत ना बघा गोलू ना रांगत आहे ना दरवाजामध्ये जाऊन उभा राहतो म्हणजे खेळत खेळत. आणि सायली इकडे जिन्यावरती चढून आहे ना फोनवरती बोलत असते. सायली म्हणत असते मला ना सतत सोनलचीच विचार येत असतात. सतत असं वाटत असतं की ती नीट जेवली असेल का, तिला नीट झोप लागली असेल का, ती आता काय करत असेल. खूप विचार येतात ग कुसुमताई सोनलचे. आता ही सायली ना कुसुमताईशी बोलत असते आणि इकडे कल्पनाताई आणि प्रतिमा त्या बोलण्यामध्ये इतक्या गुंग झालेल्या असतात की तोपर्यंत स्मित रांगत दरवाज्यात गेला. आणि आता तिथे उभा राहून ना त्याचा हात जो आहे तर तो दरवाजाच्या फटीमध्ये अडकतोय, हेही त्यांच्या लक्षातच येत नाही. इकडे सायली म्हणते बरं गौरी जेवली का गं म्हणून. तर कुसुमताई म्हणते हो तू नको काळजी करू, आता ती थोडं थोडं जेवायला लागली म्हणून. इकडे सायली ना अजून कुसुमताईशीच बराच वेळ बोलते आणि इकडे या दोघी जणी गप्पा मारतायत. इतक्यातच काय होतं की स्मित जातो आणि आता दरवाजामध्ये ना त्याचा हात ठेवून ना उभा असतो. आणि इतक्यातच काय होतं की प्रतिमा त्याचं लक्ष जातं आणि प्रतिमा त्या जोरात ओरडतात की कल्पना अगो गोलू, आणि म्हणतात की अगो कल्पना घे पटकन गोलूला म्हणून. पण सायली इतक्या फास्ट जिन्यावरून उतरते आणि पळत पळत येते आणि आता त्या गोलूला उचलून घेते. आता बघा इकडे आपल्याला सीन दाखवला इकडे प्रियाला श्वेताचा फोन येतो आणि प्रिया म्हणते नागराजला हो श्वेताचाच फोन आहे म्हणून. आता श्वेता म्हणते ऐक ना ती चिठ्ठी आणि ते फोटो तयार आहेत ना. प्रिया म्हणते हो आहे ना, एवढी घाई काय. तर श्वेता म्हणते आम्ही आता ना ते कुसुमला सायलीशी बोलताना ऐकलंय, ती सायली म्हणत होते की त्या सुरेशला आत्ताच्या आत्ता फोन कर आणि सोनलची खेळी खुशाली विचार म्हणून. प्रिया म्हणते मला हे सगळं अपेक्षित होतंच, ठीक आहे काही टेन्शन नाही आहे, आज आहे ना ते फोटो आणि चिठ्ठी पोहोचतीलच म्हणून. आता श्वेता म्हणते ऐक त्या सुरेशला फोन केल्यानंतर सगळं मॅनेज तर होईल ना. प्रिया म्हणते होईल, त्या सुरेशने आपला अभिनय चांगला केला होता ना, झालंच ना सगळं व्यवस्थित, तसं हे पण होईल, काही काळजी करू नकोस म्हणून. आता या दोघीजणी सुद्धा फोन ठेवतात. प्रिया म्हणते नागराज काका सचिनला सांगा चिठ्ठी आणि फोटो पाठवायला, आणि हो कदाचित सोनलला फोनवर बोलायला सुद्धा लागू शकतं हेही सांगा सचिनला, आणि तेही त्याला म्हणा मॅनेज कर म्हणून. नागराज म्हणतो हो मॅनेजच करतो म्हणून. आपण पाहतोय की इकडे सायली जिन्यावरून इतकी फास्ट पळत पळत येते ना आणि पटकन आहे ना गोलूला उचलून घेते. तोपर्यंत प्रतिमा त्या आणि आता या कल्पनाताई येत नाही ह्या सुद्धा पळत येतात आणि आता कल्पनाताई पटकन गोलूला घेतात. प्रतिमा त्या म्हणतात सायली तू ठीक आहेस ना गं बाळा म्हणून. आणि हे सगळं नेमकं ना अस्मिता बघते दरवाजामधून आणि अस्मिता आली की लगेचच म्हणते की अगं हे काय सगळं, आत्ता स्मितचं पोट या दारामध्ये चिमटलं असतं ना म्हणून, असं अस्मिता म्हणत असते. आणि म्हणते काय गं तुमचं कोणाचं लक्षच नव्हतं का. हा असं म्हणून पटकन येणार गोलूला
कल्पनाताईंच्या हातातून घेते. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं तो रांगत रांगत कधी दाराच्या कडेला गेला आणि ते आम्हाला कळलंच नाही. कल्पनाताई म्हणतात, तेच तर म्हणते ना मी तुला, तिला नात्याला सांभाळणं जमतच नाहीये. प्रतिमाताई म्हणतात, अगं तसं काही नाहीये, गोलू आता रांगायला लागलाय, सगळ्यांची एवढी धावपळ तर होणारच ना गं म्हणून. सायली म्हणते, अस्मिता अगं मी पण होते ना, त्याला काही नाही झालं. अस्मिता म्हणते, पण म्हणून आपण रिस्क घ्यायची का? तरी मी म्हणते ना की स्मितला सांभाळायला ना कुणीतरी डेडिकेटेड माणूस हवा आहे या घरामध्ये म्हणून. तर एक नॅनी हायर करायला तुम्ही नाही का म्हणताय, मला ना हेच कळत नाही म्हणून. आता इतक्यातच अश्विन पण तिथं आलेला असतो. आता बघा हे सगळं झाल्यानंतर सायली म्हणते, अस्मिता माझं खरंच चुकलं ग, अगं मी फोनवर बोलण्याच्या नादात आहे ना माझं ना गोलूकडे दुर्लक्षच झालं, सॉरी. अस्मिता म्हणते, अशा बाबतीत आहे ना नंतर सॉरी म्हणून काही उपयोग होत नसतो ग सायली म्हणून. अश्विन म्हणतो, अस्मिताई तू जरा शांत हो बरं आधी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तू हे लक्षात घे की तू सायलीताई आणि मम्माशी बोलते हे ना तू अजिबात विसरू नकोस. अस्मिता आता जोरात चिडते आणि म्हणते, आता ना मी काय करू ना मला हेच कळत नाही, मी फक्त एवढंच तर म्हणते ना की मम्माला आता हा लोड झेपत नाही आहे म्हणून, आणि मग तो लोड कमी करण्यासाठी आपण कोणाला तरी हायर करूयात ना म्हणून. तर सायली म्हणते, अस्मिता अगं मी आहे ना, पुन्हा अशी चूक नाही होणार ग माझ्याकडून म्हणून. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं विमल नाही म्हणून सगळंच का आमच्यावरती पडतंय, तशीच सायलीची पण तब्येत नाजूक आहे, जरा समजून घे ना गं तू पण म्हणून. अस्मिता म्हणते, हे बघा मी समजूनच घेते, म्हणूनच तर म्हणते की तुम्ही कोणीही स्मितची रिस्पॉन्सिबिलिटी नका घेऊ, त्याच्यासाठी आपण एक वेगळी व्यक्ती म्हणजे नॅनी हायर करूयात प्लीज, असं अस्मिता म्हणत असते. आता प्रतिमा त्या म्हणतात, कल्पना अगं तू तरी एवढा विरोध का करतेस म्हणून, गोलूला प्रेमाने सांभाळणारं मिळेल ना कोणीतरी म्हणून. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही आता गोलूला सांभाळायला जी काही मुलगी ठेवाल ना तर तिला नीट पारखून घ्या म्हणजे झालं. अस्मिता म्हणते, ऑफकोर्स मम्मा, मी माझं बाळाचं कोणाच्याही हातात सोपवेन का? आता अश्विन म्हणतो, ठीक आहे बस बरं, आता आपण या सगळ्याचा विचार आहे ना नंतर करूयात, तुम्ही आता कोणीही त्याचा ना स्ट्रेस घेऊ नका, असं अश्विन म्हणतो. आणि आपण पाहतोय की आता पुन्हा पुढचा सीन, आता इकडे रात्र झालेली असते आणि आश्रमामध्ये ना कुरिअर येतं. आता कुसुम आहे ना कुरिअर घेत असते. मधुभाऊ म्हणतात, कुसुम अगं हे कुसुम, कुरिअर सोनलच्या काकांची चिठ्ठी आलेली असते आणि त्यांनी 2 फोटो सुद्धा पाठवलेले असतात. कुसुम लगेच म्हणते, मधुभाऊ अहो बघा सोनलच्या काकाने आपल्याला चिठ्ठी पाठवली आहे, हे बघा तिचे ना फोटोसुद्धा आहेत म्हणून. आता ही कुसुम ते फोटो वगैरे दाखवत असते. मधुभाऊ म्हणतात, अरे वा वा वा, हे बघा फोटो. आणि आता मधुभाऊ म्हणतात, अरे वा सोनलच्या चेहऱ्यावरचं हसू तर बघ म्हणून. आता ते डायलिसिस काका म्हणतात, कुसुम या चिठ्ठीत काय लिहिलंय ग? कुसुम म्हणते, चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की सोनल सुखरूप अगदी तिच्या घरी पोहोचली, तिच्या आई बाबांना भेटून ती खूप खुश आहे म्हणून. आता बघा ती मुलं सुद्धा तिथे जेवत असतात आणि श्वेता पण तिथंच असते. कुसुम म्हणते, आता तिची आई म्हणे तिला बघून डसाडसा रडतच होती आणि तिच्या वडिलांची प्रकृती तिला बघितल्याबरोबर सुधारते म्हणून. आणि ही श्वेता मनातच हसत असते. कुसुम म्हणते, आता बघा सायली इतकी गडबडीत आहे पण ती ना सोनलची सतत चौकशी करते आणि तिला सोनल पोहोचली की नाही या विचाराने ना असा ती झोपसुद्धा लागली नसेल बघा, असं कुसुमताई म्हणत असते. आणि श्वेता या सगळ्या गोष्टींवरती ना हसत असते, कारण हे सगळं खोटं असतं ना. म्हणून प्रेक्षकांनो, तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतोय ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. मानसी म्हणते की सायलीताई इथे असो किंवा तिच्या घरी नेहमीच ते आपला विचार करत असते ना. तर डायलिसिस काका म्हणतात, बाळा आपल्या घरात सगळी चांगलीच माणसं आहेत म्हणून. तर मानसी म्हणते, असं काही नाही हा काका, ती प्रियताई होती ना कुचकी कुठली. आता श्वेता लगेच मानसीकडे बघते हा आणि सगळ्या चाड्या जाऊन ना तिकडं सांगते. आता मानसी म्हणते, 1 नंबरची ती कुचकी होती म्हणून. मधुभाऊ म्हणतात, आता तिच्या स्वभावापायी ती जेलमध्ये आहे ना, मग कशाला आपण बोलायचे. आता बघा लगेच कुसुमताई काय करते, त्या चिठ्ठीचा आणि त्या फोटो आलेत ना तर त्यांचा सगळा फोटो काढते आणि सायलीला पाठवून देते. आणि आता हे सगळं नाही श्वेता बघत असते. आपण पाहतोय पुन्हा सायलीचा सीन. आता इकडे सायली ना बेडवरती बसलेली असते, रात्र झालेली असते ना, आणि एकटीच विचारामध्ये असते की आज गोलूचं बोट सापडलं असतं आणि त्याला किती त्रास झाला असता. या सगळ्या गोष्टीचं ना खूपच टेन्शन घेतलेले असते सायलीनं आणि एकटीच विचार करत बेडवर बसलेली असते. आता आपण पाहतो इतक्यातच आहे ना सायलीला 2 मेसेज येतात. आता सायली मोबाईल घेते आणि बघते तर त्या सुरेश काकाने एक चिठ्ठी आणि 2 फोटो पाठवलेले असतात, म्हणजे सोनलची खुशाली कळवली असते. म्हणून सायली आता निर्धास्त होते. आणि आता सायली हे सगळं मोबाईलमध्ये पाहते. हे अर्जुन दारातूनच बघतो आणि आता दूध घेऊन आलेला असतोय तो सायलीसाठी. आणि आता अर्जुन बघतो पहिल्यांदा सायलीकडे, आता लगेच बेडवरती बसतो अर्जुन आणि म्हणतो की बायको, काय ग बायको, हे बघ हे घे म्हणून. आणि म्हणतो की तुझ्यासाठी मी दूध आणलंय, तू आज जेवली नाहीस का म्हणून. सायली म्हणते, काय हो मी आई म्हणून कमी तर नाही ना पडणार म्हणून. सायलीला खूपच वाईट वाटत असतं आज जे काही झालं त्यावरून. अर्जुन म्हणतो, तू अशी का बोलतेस. तर सायली म्हणते, अहो काय ना की गोलूला सांभाळण्याची जबाबदारी आहे ना माझी आहे, पण आज आहे ना माझं थोडं दुर्लक्षच झालं स्मितकडे. आणि तेवढ्यातच आहे ना
त्याचं बोट दारात चिमलं असतं ना, हा असाच गलतालपणा मी आपल्या बाळाच्या बाबतीत केला असता तर मी त्याला सुरक्षित नाही ठेवू शकले तर. अर्जुन म्हणतो 1 मिनिट, एक्झॅक्टली काय झालं ते मला नीट सांगशील का. आता सायली काय करते की डिटेल सांगते की तिने पहिल्यांदा कल्पनाताईंकडे गोलूला दिलेलं असतं की जरा याला घेता का, मी कुसुमताईशी बोलते म्हणून. आणि आता कल्पनाताईंनी त्याला खाली सोडून गप्पा मारत असतात. इतक्यातच गोलू रांगत जातो, दरवाजात त्याचा हात अडकतं पण त्याला काहीही होत नाही. आता हे सगळं ना सायली अर्जुनला समजावून सांगते. आता अर्जुन म्हणतो की बायको यात काय झालं एवढं म्हणून, आणि आता तिचे डोळे पुसतो कारण सायली आता रडत असते म्हणून. आणि आता सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि म्हणतो की बाळा तुझी आई आहे ना, काही कारण नसताना सतत स्वतःला दोष देत असते म्हणून. पण तुला तुझ्या आईबद्दलची एक गोष्ट माहिती आहे का, तुझी आई आहे ना फक्त स्वतःच्याच बाळासाठी नाही तर या जगातल्या इतर लोकांच्या बाळासाठी सुद्धा ना अख्ख्या जगाशी लढू शकते बघ, असं अर्जुन म्हणत असतो. आणि म्हणतो की बाळा हे जग आहे ना खूप सुंदर आहे, ते आहे ना फक्त तुझ्या आईसारख्या लोकांमुळे म्हणून, असं अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते आणि हे सगळं तुम्ही माझी समजूत काढण्यापुरतं बोलताय ना. अर्जुन म्हणतो अजिबात नाही. तू एवढी रिसलेस का होती माहिती आहे का, कारण तू आत्तापासूनच आहे ना स्वतःपेक्षा ना जास्त प्रेम आपल्या बाळावरती करते म्हणून. आणि पुढे अर्जुन म्हणतो जर का एखाद्याचं कोणावरती प्रेम नसेल तर मग त्याला भीती का वाटेल, नाही का. अशी भीती फक्त त्याच आईला वाटेल की जी प्रत्येक क्षण आपल्या बाळासाठी जगते म्हणून. सायली म्हणते पण आज माझ्याकडून केवढी मोठी चूक झाली असती ना. अर्जुन म्हणतो अगं एखादी चूक झाली म्हणून कोणतीही आई वाईट ठरत नाही, पण त्या चुकीतून शिकून जी छान वागते ना तर त्यातून आहे ना ती आई खूप छान स्ट्रॉंग बनते म्हणून. सायली म्हणते आता की तुम्ही हे सगळं बोलू नये ना मला जर समाधान करताय, पण तरीही हे सगळं ऐकून आहे ना मला ना धीर आला आणि जरा बरं पण वाटतंय म्हणून. अर्जुन म्हणतो हो ना, चला मग आता हे दूध पे, आईला ताकद पण हवी आहे ना. तर सायली म्हणते फक्त आईलाच नको आहे, बाबांना सुद्धा ताकद यायला हवी आहे, तो ग्लास आणा बरं अगोदर, असं म्हणते. आता अर्जुन काय करतो एक रिकामा ग्लास देतो सायलीला. आता दोघं जण अर्धा अर्धा ग्लासात दूध ओतून घेतात आणि सायली आणि अर्जुन दोघं सुद्धा ना दूध पिताना सुद्धा ना मिशी येते. आता दोघं जण एकमेकांना इशारे करत असतात की तुला मिशी आली, तुला मिशी आली म्हणून. आता दोघांच्याही लक्षात येतं की दूध पिल्यानंतर दोघांना सुद्धा मिशी आलेली आहे म्हणून. आणि आता अर्जुन आणि सायली काय करतात बघा, अर्जुन लगेच एक सेल्फी काढतो आणि मस्तपैकी दोघांना दुधाची मिशी आलेली आहे याची छान अशी एक सेल्फी निघते. आणि खूप सुंदर दाखवला आहे आजचा भाग सुद्धा, तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. आता आपण पाहतोय आश्रमातला सीन. आता इथं मध्यरात्र झालेली असते. आता आश्रमातली सगळी मुलं मधुभाऊ वगैरे सगळे झोपलेले असतात. आता मध्यरात्री ही श्वेता उठते आणि आता मोबाईलमध्ये काय करते, जेवढ्या मुली आहेत ना आश्रमातल्या तर त्या प्रत्येकींचा ना अगदी क्लोजअप असा ना एक एक फोटो काढत असते. आणि आता बघा हे सगळे फोटो काढून ही श्वेता आहे ना तर ती त्या प्रियाला पाठवत असते. आता एक एक करून मानसी, गौरी सगळ्यांचे ना ते फोटो काढते आणि आता त्या प्रियाला पाठवते. आता बघा ही श्वेता तर प्रियाला सगळे फोटो पाठवतेच आणि बघा मेसेज पण असा करते, त्या मानसीला तो आधीपासून ओळखतेस ना, अगं तू जसं तिचा तिरस्कार करते तसा ती पण तुझा तिरस्कार करते, अगं ती तुला सतत शिव्या देत असते, इतके काय वाकडं आहे गं तुझं आणि तिचं. हा श्वेता ना आगाऊपणे त्या प्रियाला मेसेज करून ना सगळ्या चढायला होत असते. आपण पाहतोय की इकडे प्रिया आणि नागराज हॉस्पिटलमध्येच बसलेले असतात. आता इतक्यातच ना सगळे फोटो जातात प्रियाला. आता ही फोटो पाहत असते, म्हणजे प्रिया आणि नागराज हे दोघं जण फोटो पाहत असतात. प्रिया तर काय भलतीच खुश झालेली असते, आता जिंकली ना ती म्हणून. आता त्या गौरीचा छोट्या फोटो बघते, त्यानंतर त्या माणसाने पाठवलेला मेसेज पण वाचते. आणि आता बघा लगेच प्रियाच्या डोक्यात ना सूत्र चालू होतात. आता ही प्रिया म्हणते ही मानसी ना हे ना कधीही मला बघितली ना कधीही ना नेहमी तोंड वाकडच करायची, हिला ना सायलीचा ना खूप पुळका आहे ना, असं ही प्रिया म्हणत असते. आणि म्हणते आता की आता हाच पुळका आहे ना तिला आता महागात पडेल, म्हणजे प्रेक्षकांना हिला ना त्या आता मानसीला पळवायचं असतं. हा नागराज म्हणते तिकडे झूम कर जरा आणि त्या गौरीकडे बघतो आणि म्हणतो की अगं ह्या मानसीच्या कुठं मादी लागतेच, हे बघ ही मुलगी हिलाच उचलूयात, म्हणजे छोट्या गौरीला. आणि नागराज म्हणतो खूप फायद्यात राहू आपण म्हणून. आता प्रिया म्हणते काका अहो हे ट्रम्प कार्ड आहे माझं, असं वाया नाही घालवायचं म्हणून. आणि म्हणते की ही मुलगी या मुलीचं ट्रम्प कार्ड आहे ना, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा बाहेर काढायचं. सायलीला जे जे आपलंसं वाटतं ना, जे जे तिला प्रिय आहे ना ते सगळं काही ना हिरावून घेईन मी तिच्याकडून, असंही प्रिया म्हणत असते. पुढे बघा प्रिया सांगायला लागते नागराजला की काका मी भरून आयुष्यभर जगू शकले असते हो, मी किती मेहनत केली होती त्यासाठी, पण नाही त्या सायलीने ना सगळं काही हिरावून घेतलं माझ्याकडून. आणि पुढे म्हणते की पण नाही आता नाही, आता तिचे मी असे हाल करीन ना की तिला सुद्धा वाटेल की यापेक्षा ना मृत्यू बरा म्हणून, असंही प्रिया म्हणते. आणि शेवटी ना हसायला लागते आणि नागराज पण ना हसत असतो आणि ती त्या आता मानसीच्या फोटोकडे बघत असते. आपण आता पाहतोय पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते. सायली म्हणत असते का आश्रमात 2 नवीन मुली आल्या तर तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर त्या नाही म्हणतात. सायली म्हणते हरकत नाही, बाकीची
सगळी माहिती मी लिहिली आहे. मधुभाऊ, या मुली आश्रमात कधी आल्या? मधुभाऊ म्हणतात 2-3 दिवसांपूर्वीच आल्या म्हणून. आता कुसुम म्हणते हो. सायली म्हणते फॉर्म भरून झालेत यांचे, आता पोलीस स्टेशनला न्यायची व्यवस्था करते मी. आता इतक्यात श्वेता येते आणि हे सगळं बघते आणि सायली म्हणते म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या दोघींची नोंद होईल ना? इतक्यातच मानसी येते आणि म्हणते ए सायली ताईचं शेपूट छोट्या गौरीला, चल तिकडे आपण जाऊया म्हणून. आणि आता त्या गौरीला घेऊन जाते. आपण पाहतोय की आता त्या दोन मुली सुद्धा ना आतमध्ये निघून जातात. मधुभाऊ पण जातात. आधी हॉलमध्ये फक्त आता सायली आणि श्वेता दोघीच असतात. तर श्वेताने चहा आणलेला असतो आणि आता श्वेता म्हणत असते सायली ताई ते सगळं आधी बाजूला ठेव बरं आणि हा चहा घे. आता सायली उठून आहे ना पलीकडे जाऊन बसते आणि आता चहा पित असते. आता बघा ही श्वेता कशी मस्का मारते हा तिला. सायली आता चहा पिते आणि म्हणते छान झाला हा चहा. तर ही श्वेता लगेचच आहे ना सायलीच्या पायापाशी बसते आणि आता तिचे पाय दाबायला लागते. सायली म्हणते अगं हे श्वेता हे काय करतेस, माझे पाय का चेपतेस तू? तर श्वेता म्हणते अगं धाकट्या बहिणीने मोठ्या बहिणीचे पाय चेपले तर काय होतंय त्याच्यात? सायली म्हणते अगं धाकटी बहीण आहेस ना तर मला मिठी मार, पण असे पाय वगैरे चेपू नकोस बरं. तर श्वेता म्हणते अगं ते मला ठरवू देत ना, पण तू आधी पहिल्यांदा शांतपणे चहा पी बरं. सायली म्हणते ऐकणार नाहीच ना तू म्हणून. आता श्वेता म्हणते नाही. आणि बघा पुढे म्हणते सायली ताई मला ना थोडं बोलायचं होतं गो तुझ्याशी. सायली म्हणते बोल ना. श्वेता म्हणते आपण पहिल्या दिवशी भेटलो तेव्हा मी तुला म्हणाले होते ना ग की मला काहीतरी काम दे म्हणून. अगं इथल्या खर्चाला सुद्धा हातभार लागला असता ना. सायली म्हणते श्वेता इथल्या खर्चाची तू अजिबात काळजी करू नकोस. श्वेता म्हणते असं कसं? अगं मी इथं आले तर आश्रमात खाणार एक तोंड वाढलं ना आणि आपल्या इथे अजून मुली सुद्धा आल्यात, त्यांनाही काही कमी पडायला नको ना गं. आता बघा सायलीला हा श्वेताचा स्वभाव खूपच आवडतो आणि सायली मनातल्या मनात विचार करायला लागते की अस्मिताने सांगितलेलं असतं की कुणीतरी आहे ना एक म्हणजे स्मितला सांभाळायला एक चांगली व्यक्ती आपल्याला म्हणजे ग्रॅनी हायर करूयात प्लीज असंही अस्मिता म्हणालेली असते. आणि आता कल्पनाताईंनी पण परमिशन दिलेली असते. हे लक्षात घेऊन सायली म्हणते की श्वेता अगं ऐक ना मी काय म्हणते ते. तर म्हणते की तुला जर का मी आमच्याच घरामध्ये नोकरी दिली तर चालेल का गं? श्वेता खूपच खुश होते आणि म्हणते हो अगदी चालेल गं सायली ताई, काय करावं लागेल सांग, धुणं भांडी लादी मी सगळं काही करेन. सायली म्हणते अगं नाही तसं काही सुद्धा नाही आहे म्हणून. अगं माझ्या नंदेचा ना काही महिन्यांचं छोटं बाळ आहे, त्या बाळाला सांभाळशील का गं तू? श्वेता म्हणते अगदी करेन मी सायली ताई, आणि हो मध्ये मध्ये वेळ मिळाला ना की इथे आश्रमात सुद्धा येईन हं मी म्हणून. नाही म्हणजे काय आहे ना की मधुभाऊ डायलिसिस काका यांच्याकडे पण लक्ष द्यायला हवं ना. सायली म्हणते हो नक्की म्हणून. सायलीला खूपच आनंद होतो. तर सायली मनातच म्हणते की गोलूला सांभाळण्यासाठी श्वेता इतकी दुसरी ज्ञानी मिळू शकणार नाही. आता अस्मिताचं पण टेन्शन जाईल आणि आईंचं सुद्धा टेन्शन जाईल. आणि इकडे श्वेता मनातच म्हणत असते की प्रिया म्हणत होते ना ते अगदी खरं आहे, अगदी मूर्ख आहे ही सायली, पटकन आहे ना कोणावर सुद्धा विश्वास ठेवते, माझ्यावर तर अगदी आंधळा विश्वास बसला हिचा, म्हणून तर ही त्या अस्मिताचं बाळ माझ्या ताब्यात द्यायला निघाली असंही श्वेता म्हणते. पण प्रेक्षकांना तुमच्या लक्षात येत आहे का ही श्वेता जर का कोणाला ओळखत नाही तर हिला कसं कळलं बरं की सायलीच्या नंदेचं नाव अस्मिता आहे म्हणून? म्हणजे नक्कीच आहे ना ही त्या महिपत शिकरीचीच मुलगी असणार म्हणजे साक्षी. पण बघू आता हे पुढं आपल्याला नक्की कळेलच. आपण पाहतोय की सायली म्हणते बरं आता आपण 2 दिवसापुरतेच कपडे घे, परत जेव्हा येशील ना ते उरलेलं सगळं सामान घे, आपण आत्ताच निघूयात. श्वेता म्हणते म्हणजे आता लगेच निघायचंय सायली ताई? तर सायली म्हणते हो आज संध्याकाळी माझं डोहाळे जेवण आहे, पण ऐक ना आज डोहाळे जेवणाच्या दिवशी तू जर का घरी आलीस ना तर आईना खूप मदत होईल ग सगळी तयारी करायला. श्वेता म्हणते मी सगळी मदत करीन हा त्यांना. सायली म्हणते बरं इथे कोणाला सांगू नकोस हा, आई स्वतः फोन करणार आहेत या सगळ्यांना आमंत्रण द्यायला, पण म्हणून मी सुद्धा ना मधुभाऊ आणि कुसुमताईंना काही सांगितलं नाही. श्वेता म्हणते नाही ह्या सांगत कोणाला, बरं मी आलेच हा बॅग भरून म्हणून आतमध्ये जाते आणि बघा आता ही त्या प्रियाला फोन लावते. इतक्यातच आपण पाहतोय मधुभाऊ आणि कुसुमताई येऊन बसतात श्वेता या सायलीच्या शेजारी. सायली म्हणत असते की मधुभाऊ गेले काही दिवस आम्ही अस्मिताच्या बाळाला सांभाळण्यासाठी एक मुलगी शोधतोय, तर मी श्वेताला घेऊन जाते आमच्या घरी काम करायला, तिलाही 4 पैशांची मदत होईल आणि आम्हालाही मदत होईल. आता कुसुमताई म्हणते की हा कल्पना चांगली आहे, पण काय ना की आश्रमामध्ये मुलांना तिचा लळा खूप लागलाय ग, ती गेली ना तर मुलांना चुकल्यासारखं होईल ग. मधुभाऊ म्हणतात मी काय म्हणतो दुपारी बाळ झोपलं ना की ती येऊ शकेल ना आश्रमामध्ये? सायली म्हणते हो चालेल ना मधुभाऊ, श्वेताला जसं जमेल ना तसं ती इथे येत जाईल आणि तसंही आपल्या दोघांच्या घरामध्ये काय फक्त 10 मिनिटाचं तर अंतर आहे ना. इतक्यातच बघा आता तो सोम्या आणि दुसरा एक मुलगा तिथे येऊन उभारतो. सायली म्हणते काय रे तुमचे चेहरे काशे पडलेत? तर तो मुलगा म्हणतो बघ ना सायली ताई आता या सगळ्या मुलींना कर्जतला पिकनिकसाठी चालल्यात म्हणून, आणि आम्हाला दोघांनाच घरी राहावं लागेल ना म्हणून. कुसुमताई म्हणते ती पिकनिक आज आहे? तर आता मुलं म्हणतात हो. सायली म्हणते कसली पिकनिक ग? तर कुसुमताई म्हणते अगं मनूचं आहे ना भरतकाम आणि शिवणकामाचा क्लास आहे, तिथं मी ना त्यांचं नाव नोंदवलं होतं, तर त्या बाई म्हणाल्या
पिकनिकला घेऊन जाणार आहे मी सगळ्यांना. तर मी म्हटलं की मी ठीक आहे विचार करून सांगते. आता ती पिकनिक आज जाते म्हणून मला काय माहिती. अगं असं कसं. तर इतक्यातच त्या मुली येतात, म्हणतात अगं असं कसं काय कुसुमताई मॅडम म्हणाल्या होत्या ना की आमची ट्रिप उद्याच जाणार आहे आणि आज तिने आमच्यासाठी बससुद्धाही केली. मला एक गोष्ट कळत नाही, भरतकाम आणि विणकामच्या क्लासमध्ये कोणी ट्रिपला कसं काय घेऊन जाऊ शकतं. काही दाखवायला लागले तर आजकाल ठरलं तर मग मध्ये. आणि ती मानसी म्हणते कुसुमताई तू तर हो म्हणाली होतीस ना गं. कुसुमताई म्हणते नाही मला नीट ऐकू नाही आलं वाटतं गं त्यावेळेस म्हणून. आणि आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे श्वेताचा फोन आलेला असतो आणि कॉन्स्टेबल म्हणत असते की थांब जरा देते म्हणून. आणि म्हणते की प्रिया हे घे तुझा फोन आहे म्हणून. आता प्रिया पटकन तो फोन घेते आणि आता तो फोन असतो श्वेताचा अर्थातच सगळ्या चाड्या सांगण्यासाठी. आणि म्हणते बोल श्वेता. तर श्वेता म्हणते तू अजून हॉस्पिटलमध्येच आहेस ना. प्रिया म्हणते नाही गं ते सगळं सोड, तू कशासाठी फोन केलास. तर श्वेता म्हणते सायलीने ना मला एक ऑफर दिली आहे. प्रिया म्हणते कसली ऑफर. तर तिने मला तिच्या घरी ना राहायला बोलवले सगळी कामं करायला. प्रिया म्हणते तू हो तर नाही ना म्हणालीस. तर श्वेता म्हणते अर्थातच मी हो म्हणाले आणि मी तर तिला हे सुद्धा म्हटले की तुझ्या घरात जे असेल ना फरशी लादी कपडे मी सगळं काही काम करेन म्हणून. आणि मी तुझ्या घरी धुणी भांडी करायलाही हरकत नाही म्हणून. प्रिया म्हणते अगं पण आत्ता आश्रम सोडून कसा चालेल. आत्ता कुठे तर आपल्या खेळायला सुरुवात झाली आहे ना. अगं आत्ता त्या मुलींच्या आसपासच हा असायला हवंच ना. श्वेता म्हणते काळजी नकोच करूच गं. मी ना सायलीला सांगितलं की मी मध्ये मध्ये आश्रमात येत राहील म्हणून. कदाचित काय रोजच मी चक्कर मारेन म्हणून. श्वेता म्हणते ठीक आहे आपल्याला चक्कर म्हणजे आपल्याला हवं तेव्हा तो आश्रमात असायला हवी आहेस हां. श्वेता म्हणते आता ना आश्रम आणि सुविधांचं घर दोन्ही आपल्याच हातात असेल, आपलाच फायदा आहे ना. श्वेता म्हणते प्रिया म्हणते ठीक आहे जा मग तू कधीपासून जातेस तू तिकडे. तर श्वेता म्हणते आत्ताच चालले मी, आज त्या सायलीचं डोहाळे जेवण आहे म्हणे, आज माझी मदत लागेल असं म्हणत होती. प्रियाला लगेच वाईट वाटतं. हा प्रिया म्हणते काय सायलीचं डोहाळे जेवण. अगं पण तिच्या अगोदर तर माझं असायला हवंय ना. आणि बघा प्रिया पुढे म्हणते की म्हणजे तिचं तिथं कौतुक सोहळा सुरू असताना मी इथं या पांढऱ्यासाठीच चढतीये का. आता श्वेता म्हणते त्याला काय आता इलाज आहे का श्वेता प्रिया म्हणून. आणि प्रियानं आता लगेच बघा प्रियाच्या डोळ्यातून पाणीच येतं आणि प्रिया म्हणते की नाही 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 नाही. आणि लगेच मग तिला खूप वाईट वाटतं प्रियाला आणि म्हणते की नाही नाही या माझ्याकडे ना आहे, या सगळ्यावरती ना माझ्याकडे इलाज आहे. आई त्यात सायलीला डोहाळे जेवणाचं सुख मी सायलीच्या पदरात ना कधीच पडू देणार नाही असंही प्रिया म्हणते. आणि म्हणते की आपण आजच आपण त्या मानसीला आहे ना आणि त्या आश्रमात आलेल्या नवीन पोरींना ना उचलायचं. श्वेता म्हणते अगं वेडीस का तू, सगळ्या मुलींना एकत्र कशी उचलणार आहेस तू. तर प्रिया म्हणते त्या एकत्र जर गायब झाल्या ना तर मग सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या आनंदात विरजन पडेल ना. तो फक्त मला एवढं सांगत राहा की त्या कधी बाहेर पडतायत आणि कुठे कुठे जात आहेत म्हणून. श्वेता म्हणते ठीक आहे कळवत राहीन मी तुला. बरं चला आता ठेवते मी फोन, मला बॅग पण भरायची म्हणून ही श्वेता काय करते फोन ठेवते. आणि इकडे प्रियाला ना खूप वाईट वाटत असतं की सायलीचं डोहाळे जेवण होतं आणि हिचं काही कौतुकच होत नाही. आता बघा आज जर ठरलं तर मग आजचा भागाने इथेच संपतोय. उद्याच्या भागात आपण पाहतोय सायली म्हणत असते सगळ्या मुलींना मी तुम्हाला जाऊ तर देते पिकनिकला पण मस्ती नाही हा करायची, जबाबदारीने वागायचं. आणि हे सगळं ना दाराडून श्वेता ऐकत असते. आणि ती मानसी सांगत असते की सायली ताई आमची बस आहे ना क्लासच्या रस्त्यावरूनच सुटणार आहे म्हणून. आणि ही श्वेता प्रियाला मेसेज करून सांगते की मानसी आणि सगळ्या मुली त्यांच्या क्लासच्या ट्रिपसाठी निघतात म्हणून. आणि हा मेसेज आता प्रिया सचिनला फॉरवर्ड करते आणि म्हणते की संध्याकाळी त्या कर्जतवरून आश्रमाकडे निघाल्या ना की रस्त्यातच त्यांना उचलायचं हा सचिन. आणि म्हणते की आणि काय ना की मला सायलीला डोहाळे जेवणाचं एक स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे ना असं ही प्रिया सचिनला फोनवर सांगत असते. आणि आता बघा त्या पिकनिकला गेलेल्या मुलींना ना ही प्रिया उचलते आणि आता सगळा आरोप आहे ना सायलीवर येतो. म्हणजे डोहाळे जेवणाच्या दिवशी म्हणजे अगदी उद्या किंवा परवाच आपण आहे ना सायलीला अटक झालेली पाहणार आहोत. तर हे सर्व पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज मला सपोर्ट करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.